नमस्कार मंडळी. समर्थ रामदासांचे जीवन कार्यदर्शन या उपक्रमात आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग हा 20वा भाग आहे आणि त्याचं शीर्षक आहे धीर धरा, धीर धरा, धीर धरा. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की सगळी देशस्थिती पाहिल्यानंतर समर्थांचं मन किती विदीर्ण झालं होतं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचं चिंतन करताना त्यांच्या डोळ्यासमोर काही एक विचार आला की आता आपल्याला कोणत्या प्रकारे कार्य करायचं आहे. त्यांच्या लक्षात आलं की जी समाज मन होती ती दुबळी झालेली होती. त्यांना आधी धीर देणं आवश्यक आहे आणि मग त्यांना उपासना आपल्याला सांगायला हवी. आणि म्हणून पहिल्यांदा त्यांनी लोकांना धीर दिला, परंतु तो धीर देण्याच्या आधी जे परकीय आक्रमक आलेले होते ते इतके आपल्याला बलिष्ठ का झाले होते त्याचा सुद्धा अचूक विचार त्यांच्या मनामध्ये आलेला होता. अखेर देवाने भक्ताची प्रार्थना ऐकली आणि अंधारात चाचपडणाऱ्या माणसाला देखणी दिढी फुटावी आणि सारी रहस्ये करतळावरच्या आवळ्याप्रमाणे दिसावीत, त्याप्रमाणे रामदासांच्या मनामध्ये भारतभूमीवर कोसळलेल्या अस्मानी आणि सुलतानी आपत्तींचे मूळ आले की मूठभर अशा अल्पसंख्य मुसलमानांनी एवढ्या मोठ्या देशावर प्रभुत्व गाजवावे आणि या भूमीतली तीर्थस्थाने नष्ट करावी, माणसांचा मुंग्यांप्रमाणे संहार करावा आणि त्यांच्या स्त्रिया पळवून न्याव्यात. हे आक्रमकांच्या पराक्रमाचे आणि शौर्याचे फळ नसून ज्या बहुसंख्य हिंदूंच्या सेवेवर, श्रमांवर, पराक्रमांवर, एकमेकातल्या फाटाफुटीवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुसलमानांच्या भीतीवर त्यांचे राज्य चालले होते. म्हणजे अगदी अचूक समर्थांनी नस पकडलेली आहे की ही अशी परिस्थिती का आलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या मनात आलं की आपलेच हिंदू लोक परकीयांची लाचारी करण्यात धन्यता मानायला लागलेले आहेत. मग ह्या परिस्थितीवरती उपाय काय? कारण त्यांच्या लक्षात आलं की आपलंच नाणं खोटं आहे. मग आपलं नाणं जर का खोटं असेल तर सारा दोष आपण परकीय सत्तेला देऊ शकत नाही मंडळी. म्हणूनच त्यांनी ठरवलं की आता जे काही करायचं आहे, जी काही कृती करायची आहे ती मुळापासूनच करायला हवी आहे. मग मुळापासून करायची म्हणजे काय करायचं? तर पहिल्यांदा आपली जी स्वकीय लोक आहेत त्यांचं मनपरिवर्तन करण्याची गरज आहे. आणि ती करताना पहिली गोष्ट कोणती करायला हवी होती? तर त्यांच्या मनात जी भीती बसलेली होती ती भीती काढून टाकायला हवी होती. आणि म्हणून मंडळी रामदासांनी भयानं व्याकुळ झालेल्या लोकांना गंभीर स्वरामध्ये सांगायला सुरुवात केली. अत्यंत महत्वाचा संदेश त्यांनी लोकांना दिला. काय म्हणाले रामदास? धीर धरा तकवा, हडबडू गडबडू नका. काळ देखोनी वर्तावे, सांडावे भयपोटीचे. धरावा धीर तो मोठा, विचारे पाहता बरे. अधीर माणसे खोटी, काम काही कळेचिना. खादाड आळसी मंदू, सूचना ते कळेचिना. प्रसंगी चळचळा कापे, तो प्राणी आत्मघातकी. लोकांना त्यांनी सांगितलं धीर धरा, आपल्याला नक्की काय काम करायचं आहे त्याची दिशा आता रामदासांनी लोकांना द्यायला सुरुवात केली. पण नुसतं धीर धरा सांगून लोक ऐकतील अशातली काही बाब नव्हती. आणि म्हणून रामदासांनी काय केलं की माणसाला जर का धैर्य यायला हवं असेल तर त्याला अमानवी शक्तींचा आधार लागतो. म्हणजे कोणत्या तरी शक्तीची उपासना माणसाला करायला हवी असते आणि अशी उपासना माणसाने केली की त्याला मानसिक सामर्थ्य प्राप्त होतं. त्याच्यामुळे धीर तर माणसांनी धरायचा आहे, पण त्याच्याबरोबरच उपासनेचा आणि या कठीण काळामध्ये
अखंड सावधान राहण्याचा आणि विवेकाने प्रयत्न करण्याचा उपदेश रामदासांनी करायला सुरुवात केली. बघा, त्यांनी लगेच त्यांच्या कार्याला प्रारंभ केलेला आहे आणि लोकांना तो अखंड सावधानतेचा आणि विवेकाने प्रयत्न करण्याचा उपदेश करताना रामदासांनी अगदी अचूक बोल सांगितलेत मंडळी. तुम्हा आम्हाला सुद्धा हे सगळे बोल अंतर्मुख करून जातात. काय म्हणाले रामदास बघा, अखंड सावधान रे, अखंड सावधान रे, प्रयोग प्रयत्न मान रे, प्रसंग हा तुफान रे, नकोची व्यवधान रे, अरत्र हो परत्र हो, विचित्र कालसूत्र हो, अखंड सावधानता सभाग्य तो नव्हे रीता, कवी म्हणे बहु बरे, कवी म्हणे बहु बरे, करील देव तो खरे, बरी धरुनी वासना, धरा मनी उपासना, विवेक पाहणे तो बरा, विवेक पाहणे तो बरा, बरा विचार तो करा, उपासकांसी सूचना, उपासना उपासना. बघा, म्हणजे लोकांच्या मनातली भीती काढून टाकण्यासाठी त्यांना धीर धरायला सांगितला, विवेकाने वागायला प्रयत्न करायला सांगितलं आणि कोणत्या गोष्टी करायला सांगितल्या, कोणत्या गोष्टीची कास धरायला सांगितली, तर उपासनेचा मंत्र दिला. मग आता ही उपासना कोणाची आणि कशासाठी हे आपल्याला पुढच्या भागांमध्ये बघायचं आहे मंडळी. आजचा हा भाग आपला इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद मंडळी.